सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या स्वभावामध्ये चांगले बदल होऊ शकतात. तुमच्या आळसामुळे आणि वेळेवरती न बोलण्यामुळे तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेऊ शकता, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची तुम्हाला आज संधी मिळेल. आज तुम्हाला तुमच्या बजेटपेक्षा जास्त होणारे नवीन बदल घरामध्ये करण्याची आवश्यकता भासू शकते. तुम्ही जर आज तुमच्या एखाद्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते बिलकुल देऊ नका. तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ संभवत आहे. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुम्ही एखाद्याशी मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. अविवाहित लोकांना मित्रांसोबत वेळ घालवण्याचा आनंद मिळेल. तुमचा जोडीदार तुमच्या प्रामाणिकपणाने प्रभावित होईल. प्रेमाच्या बाबतीमध्ये आजचा दिवस एक रोमांचकारी दिवस असण्याची अपेक्षा आहे. आज व्यवहाराशी संबंधित बाबींमध्ये काही चुका होऊ शकतात, त्यामुळे तुमचं थोडंसं आर्थिक नुकसान देखील होईल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राची 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची भाग्यरेषा कुठलेही काम तुमचं बिघडू देणार नाही. संध्याकाळी देवाची पूजा तुम्ही अवश्य करा. सामाजिक पातळीवरती तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे संपर्क प्रस्थापित करत आहात, वाढवत आहात, त्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळण्याची जास्त शक्यता आहे. महिलांना लवकरच घरातनं किंवा घरकामातनं आराम मिळेल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही शांत राहाल. जुन्या आठवणींमध्ये रमाल. वैवाहिक संबंधांमध्ये उत्कृष्ट समन्वय राहील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या जोडीदाराला लक्षात येईल की तुम्ही थोडेसे विचित्र वागताय. आज तुमचे काही पैसे तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमावरती खर्च करू शकता. आज तुमची भाग्यरेषा तुम्हाला मदत करेल. सामाजिक पातळीवरती तुम्ही ज्या पद्धतीनं काम करताय त्यामुळे तुम्हाला त्याचा भविष्यामध्ये फायदा होईल. आज संध्याकाळी तुमच्या आईची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे तुम्हाला त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक राहील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनाच्या चंचलतेवरती तुम्ही नियंत्रण ठेवा. घरी नातेवाईकांच्या वारंवार भेटी होऊ शकतात. विवाहित लोकांसाठी आजचा दिवस हा खूपच अनुकूल राहील. प्रेमजीवनामध्ये तुम्हाला जाणवेल की तुमचा प्रियकर तुमच्यावरती किती प्रेम करतो ते. आर्थिक बाबतीमध्ये आजचा दिवस हा तुमच्यासाठी काही म्हणावा तेवढा अनुकूल राहणार नाही. एखादी तुमच्या मनात रुतलेली जुनी गोष्ट तुम्हाला त्रास देऊ शकते. जर तुम्ही लग्न केलेलं असेल तर तुमच्या रिलेशनशिपमध्ये आज तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज आत्मविश्वास आणि समाधान दोन्ही तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये मिळणार आहे. तुमच्या मनातली एखादी जुनी गोष्ट तुम्हाला त्रास देऊ शकते. गरज असल्यास तुम्ही तुमच्या प्रियजनांकडनं मदत मागण्यास अजिबात संकोच करू नये. अविवाहित लोकांनी त्यांचा इच्छित जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करत राहावं. त्यांना आज यश मिळू शकतं. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा संमिश्र राहील. तुमच्या वाट्याला अनेक रोमॅन्टिक संधी येऊ शकतात. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीमुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. आज तुम्ही शेअर बाजाराच्या परिस्थितीचं मूल्यांकन करण्यात बऱ्या प्रमाणामध्ये यशस्वी व्हाल. ज्यांचा व्यवसाय मंदवलेला आहे तर ते प्रगतीचा मार्ग स्वीकारतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा वेळ आणि संयम यांचा पुरेपूर तुम्ही वापर करा. तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याची बोलणी ऐकायला लागतील. जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत जास्त वेळ घालवू शकला नाहीत तर त्यांच्यासाठी वेळ काढा. तुम्हाला आज नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकतं. तुमचं वैवाहिक जीवन हे आनंदी राहील. अविवाहित लोक नोकरीच्या ठिकाणी ज्यांच्यासोबत काम करत आहेत तर त्यांच्याकडे शारीरिकदृष्ट्या आकर्षित होऊ शकतात. आज तुमचा जर एखादा मालमत्तेचा खटला कोर्टामध्ये चालू असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज भावनिकदृष्ट्या अत्यंत मजबूत राहाल. तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या नवीन व्यक्तीचं आगमन झाल्यानं तुम्हाला सकारात्मक वाटेल. आज तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील. अविवाहित लोक नोकरीच्या ठिकाणी ज्यांच्यासोबत काम करतायत त्यांच्याकडे आकर्षित होतील. तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहील. प्रेमाच्या संधी तुमच्याकडे स्वतःहून चालत येतील. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीमुळे वैवाहिक जीवनामध्ये थोडासा ताणतणाव तुमच्या निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. उत्पन्नाचे स्रोत शोधण्याचा प्रयत्न करा. शेअर बाजाराशी संबंधित लोकांना चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यापाऱ्यांना ग्राहकांच्या अभिप्रायाकडे लक्ष द्यावं लागेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा बदलाचा ठरू शकतो. तुमच्या उदात्त स्वप्नांचा पाठलाग पुन्हा सुरू करण्याची वेळ आली आहे, हे समजून घ्या. तुम्हाला आज इतरांना मदत करून एक प्रकारचं समाधान मिळेल. प्रेमजीवनाबद्दल बोलायचं झालं तर येणारी व्यक्ती आशावाद, चांगली ऊर्जा आणि उत्साहानं परिपूर्ण राहील. तुमचं वैवाहिक जीवन हे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. अतिसंवेदनशील राहिल्यानं तुम्हाला आज अस्वस्थ वाटू शकतं. आज तुम्ही तुमचं महत्त्वाची कागदपत्र सुरक्षित ठेवू शकता. तुमचं प्रेमळ वर्तन हे तुमच्या जोडीदाराचं मन जिंकण्यासाठी पुरेसं आहे. तुमच्या प्रेमजीवनामध्ये आज गोडवा राहील. या दिवशी लहान मुलींचे आशीर्वाद घेतल्यानं तुमचा मान सन्मान वाढेल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.